बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम हे वैयक्तिक कामासाठी भारतात आले होते। ते कोलकाता शहरात न्यू टाउन येथील एका फ्लॅटमध्ये थांबले होते। मात्र सोमवार दिनांक 13 मे 2024 पासून ते बेपत्ता होते। त्यांच्या मुलीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही। त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। विदेशातील एक राजकीय नेता बेपत्ता झाल्याने वरिष्ठ स्तरावरून यंत्रणा सक्रिय झाली। सीआयडीकडे तपास देण्यात आला। त्यानंतर बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी सीआयडीने खासदार शेवटच्या क्षणी ज्या ठिकाणी होते त्या फ्लॅटवर छापा मारण्यात आला। तेव्हा तिथे मृतदेहाचे काही तुकडे सापडले। त्या खासदाराचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। बांगलादेशातील खासदार अन्वारुल अझीम हे भारतात उपचारासाठी आले होते। ते 2014, 2018 आणि 2024 मध्ये लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत। त्यांचा संपर्क कोलकाता शहरातील काही लोकांशी होता। त्यांचे मित्र गोपाळ विश्वास हे कोलकाता येथेच राहतात। गेल्या 2 दशकांपासून खासदारांचे गोपाळ यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत। खासदार जेव्हा कोलकात्याला येतात तेव्हा ते त्यांचे मित्र गोपाळ यांच्या घरीच थांबतात। खासदारांची तब्येत बरी नसल्याने त्यांना न्यूरोलॉजिस्टकडून उपचाराची गरज होती। तेव्हा भारतातील तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत असे गोपाळ यांनी सांगितले होते। त्याप्रमाणे खासदार 11 मे 2024 रोजी उपचारासाठी भारतात आले होते। सुरुवातीचे 2 दिवस ते कुटुंबाच्या संपर्कात होते। पक्षातील काही नेत्यांसोबतही त्यांचे बोलणे झाले होते। त्यानंतर मात्र त्यांच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही। त्यानंतर बांगलादेश परराष्ट्र खात्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या बेपत्ता खासदाराबाबत संपर्क साधला। या प्रकरणाचा भारतीय परराष्ट्र खात्याने गंभीर दखल घेतली। खासदारांचे मित्र गोपाळ विश्वास यांच्याकडे चौकशी करण्यात आली। तेव्हा अझीम अनार हे दुपारी घरातून बाहेर पडताना संध्याकाळी परततो असे सांगून गेले होते, परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही। त्यानंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खासदार दुपारी 1:15 वाजता घरातून बाहेर गेले होते। त्यांनी घरातून काही अंतरावर जाऊन रेंटने कार घेतल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांचे मित्र आणि कुटुंबियांना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक मेसेज मिळाला होता। त्यामध्ये एका खास कामासाठी दिल्लीला जात आहेत, तिथे पोहोचल्यावर फोन करतो, तुम्ही फोन करण्याची आवश्यकता नाही असे नमूद केले होते। पण 2 दिवसानंतरही त्यांचा काही संपर्क न झाल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते। त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। खासदार अन्वारुल शेवटी ज्या इमारतीमध्ये जाताना दिसले तिथे सीआयडीच्या पथकाने छापा मारला। तेव्हा मात्र एक भयंकर षड्यंत्र समोर आले। राजकारणी माणूस हा खरे तर समाजासाठी कार्यरत असणारा समाजकारणी असतो असे मानले जाते। जनतेच्या हितासाठी राजकारण केले जाते, पण सगळेच राजकारणी जनहितासाठी राबत नसतात, राजकारण करत नसतात। तर काही जणांचे अनेक अवैध व्यवसाय राजकारणाच्या आडाने सुरू असतात। गुन्हेगारी, भ्रष्टाचार, फसवणूक, बलात्कार असे गुन्हे असलेलेही निवडणुकीच्या रिंगणात उतरतात। हे कटू असले तरी सत्य आहे। केवळ भारतातच नाही तर जगभरातील राजकारणात असाच प्रकार दिसून येतो। खासदार अन्वारुल अझीम यांचा एक बालमित्र आहे आणि त्याचे नाव शाहीन आहे। या दोघांची मैत्री लहानपणापासून होती। शाहीनकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते, मात्र अलीकडे खासदार अन्वारुल आणि शाहीन यांच्यामध्ये काहीतरी बिनसले होते। दोघांचे व्यावसायिक संबंध बिघडल्याने वाद धुमसत होता। शाहीन हा सोन्याचा तस्कर होता, त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते। त्यामुळे खासदार अन्वारुल यांच्यावरही सोन्याच्या तस्करीचे आरोप असल्याचे बोलले जात आहे। सोन्याच्या तस्करीतील पैशाच्या वाटणीवरून त्या 2 मित्रांमध्ये वाद पेटला असल्याची चर्चा आहे। वास्तविक खासदार अन्वारुल हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होते, तसेच त्यांनी सोन्यामध्येही पैसे गुंतवले होते। बांगलादेशातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये त्यांचे नाव पुढे आले होते। 2008 मध्ये इंटरपोलने त्यांच्या विरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती। त्यानंतर ते बंगालच्या नादिया जिल्ह्यात गुपचूप राहू लागले आणि त्यांनी अनेक लोकांशी मैत्री केली। त्यांचा बालपणीचा मित्र शाहीर सोन्याची तस्करी करीत होता। अन्वारुल हेही त्याच्या व्यवसायात भागीदार होते। 2014 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर अन्वारुल अनेक खटल्यामधून निर्दोष सुटले। त्यानंतर त्यांचा भाऊ शाहीन याला तस्करीत मदत करू लागला। पैशाच्या व्यवहाराच्या या खेळात शाहीनचा भाऊही सामील आहे, जो अनारचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कोटचंदपूर शहराचा महापौर आहे। सोन्याच्या तस्करीत खासदार अन्वारुल अनार
आपल्या पदाचा फायदा आपला मित्र शाहीनला देत राहिले. या व्यवहारातील व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अमेरिकेत बसून शाहीनने खासदाराच्या निर्गुण हत्येची स्क्रिप्ट लिहिली. दोस्तांच्या खाचाखोचा दोस्तालाच माहीत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे मित्र शत्रू झाला तर तो कुठून कसा वार करेल याचा काही नियम सांगता येत नाही. त्यातच गुन्हेगार मित्रांची संगत ही नेहमीच धोक्याची असते. शाहीन हा खासदारांचा जवळचा मित्र असल्याने त्याला खासदाराबद्दल संपूर्ण माहिती होती. त्याचा परिवार, मित्र, त्याच्या आवडीनिवडी सगळे काही त्याला माहीत होते. याचाच फायदा घेत त्याने एक भयंकर षडयंत्र रचले. बांगलादेशात नाही तर भारतात खासदाराचा मर्डर करायचा. त्यामुळे तपासात अडचणी येऊन तपास रखडणार असे त्याला वाटत होते. खासदार विविध कारणासाठी कोलकाता येथील मित्राकडे येतात हे शाहीनला माहीत होते. तसेच ते मे महिन्यात उपचारासाठी येणार आहेत, कोलकात्यामध्ये राहणार आहेत हेही त्याला माहीत होते. हे सगळे ध्यानात घेऊन कारस्थान रचण्यात आले. शाहीन एप्रिलमध्ये कोलकाता येथे आला. त्याने मारेकरी अमान याला खासदाराचा खून करण्यासाठी 5 कोटी रुपयाची सुपारी दिली. त्यानंतर प्लॅननुसार न्यूटाउन परिसरात भाड्याने फ्लॅट घेतला. बहुतांशी मोठ्या शहरात घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना मालक, भाडेकरू आणि दलाल अशा तिघांचे फोटो, ओळखपत्रे पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक केले आहे. कोलकात्यामध्ये हा नियम जरा जास्तच कठोर आहे, कारण येथे घुसखोरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे फ्लॅट भाड्याने घेताना शाहीन आणि अमान मुल्ला सय्यद आणि शिलास्ती रेहमान हे तिघे येथे राहणार आहेत असे मालकाला सांगण्यात आले. त्यासाठी 1 मे रोजी न्यू टाउन पोलीस ठाण्यात या संबंधाची कागदपत्रेही जमा करण्यात आली. तेव्हा ओळखपत्र म्हणून या कटाच्या मास्टर माइंडने म्हणजे शाहीनने न्यूयॉर्कमधील ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत दिली होती. त्यावर नंबर आणि फोटोही होता. त्याने स्वतः मरीन इंजिनियर असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर शाहीन शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी ढाका येथे परतला होता. तर अमान मुल्ला याने मुस्ताफिज आणि फैजल शाजी या साथीदारांना कोलकाता येथे बोलावून घेतले. तसेच शाहीन याने मुंबईतील कसाई जिहाद हवालदार यालाही हायर केले होते. तोही कोलकाता येथे दाखल झाला. तो विमानतळ नजीकच्या एका हॉटेलमध्ये राहू लागला. आता कोलकाता येथील संजीबा गार्डनमधील अपार्टमेंटमध्ये अमान मुल्ला, मुस्ताफिज, फैजल आणि शिलास्ती रेहमान ही मॉडेल असे 4 जण राहू लागले. तिथे ते खासदाराचा गेम करण्यासाठी नियोजन करत होते. खासदार ज्या मित्राकडे राहत असे त्या घराची आणि परिसराची रेकी केली जात होती. तर शाहीन बांगलादेशात राहून आपल्या खासदार मित्राची रेकी करत होता. तेथे घडणाऱ्या घडामोडींची माहिती मारेकरांना देत होता. दिनांक 12 मे रोजी बांगलादेशी खासदार कोलकाता येथे आले. तसे मारेकरांनी हालचाली करण्यास सुरुवात केल्या. आता पहिले काम होते ते शिलास्ती रेहमानचे. खरे तर शिलास्ती रेहमानला मॉडेल बनायचे होते. तिला सेलेनिस्की या नावानेही ओळखले जाते. मॉडेलिंगच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर जाऊ पाहणाऱ्या शिलास्तीची भेट शाहीनशी झाली. ती त्याच्या तावडीत अडकली आणि तिने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. शाहीन जेव्हा जेव्हा बांगलादेशमध्ये यायचा तेव्हा ती त्याच्यासोबत असायची. ती अनेकदा त्याच्यासोबत पार्ट्यांमध्ये दिसायची. ही शिलास्ती खासदाराला जाळ्यात अडकवण्यासाठी आमिष होती. अमानुल्लाने हनी ट्रॅप लावला होता. यामध्ये शिलास्ती आमिष होती. तिला भोगण्यासाठी वृद्ध खासदार कोणालाही काही न सांगता येणार होता. पण त्याला माहीतच नव्हते की त्याला सुख नाही तर मृत्यू मिळणार आहे. अमान मुल्लाने खासदाराशी संपर्क केला आणि त्याला शिलास्ती कोलकात्यामध्ये आल्याचे सांगितले. ती हवी असेल तर आज मिळू शकते असा निरोपही पोचला. खासदार या आमिषाला भुलला आणि फ्लॅटवर जाण्यास तयार झाला. महत्त्वाचे काम असल्याचे सांगून तो मित्राच्या घरातून बाहेर पडला. कार भाड्याने घेऊन तो संजीबा गार्डनमधील अमान मुल्लाच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तर फ्लॅटमध्ये अमनचे साथीदार फैजल, मुस्ताफिज आणि जियाद हे त्याचीच वाट पाहत होते. खासदार अनवरुल फ्लॅटमध्ये शिरतात त्या तिघांनी त्याला पकडले. शाहीनचे पैसे ताबडतोब कर अन्यथा तुझी गय नाही असा दम त्याला दिला. पण खासदार अनवरुल काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. त्याने त्या वयातही ते 4 असूनही जोरदार प्रतिकार केला. तेव्हा मात्र ते 4 त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी खासदार अनवरुल याला बेडवर पाडले आणि त्याच्या चेहऱ्यावर उशी दाबून धरली. त्या 4 ताकदीसमोर त्या एका वृद्धाची ताकद भारी पडणे शक्य नव्हते. काही वेळातच त्याचा जीव गेला. काम फत्ते झाले ही माहिती अमान मुल्लाने शाहीनला दिली. आता पुढच्या हालचालींना वेग आला. पुढे जे काही करायचे होते ते जिहादला करायचे होते. शाहीनच्या सूचनेनुसार अनवरुलच्या शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार होती. त्यासाठी फ्लॅटजवळील एका शॉपिंग मॉलमधून 2 मोठ्या ट्रॉली बॅग
आणि पॉलिथिनची खरेदी करण्यात आली. तर दुसरीकडे जिहादचे काम सुरू झाले. जिहाद हा कसाहीच होता, पण एका माणसाचा खिमा करण्याचे धाडस त्यालाही झाले नव्हते. त्यासाठी त्याने भरपूर दारू पिली होती. दारूच्या नशेत त्यांनी मृतदेह सोलायला घेतला. आधी सर्वांनी मिळून मृतदेह बाथरूममध्ये नेला. त्यानंतर मृतदेहाची पूर्ण कातडी सुलून काढण्यात आली. त्यानंतर मांस वेगळे करण्यात आले आणि त्या मांसांचे बारीक बारीक तुकडे करण्यात आले. तो बारीक चुरा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडण्यात आले. तर काही मांसाचा भाग आणि हाडे बाजूला करण्यात आली. ते मांस हाडे यांचे प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग करण्यात आले. त्यानंतर त्या पॅकिंग केलेल्या पिशव्या ट्रॉली बॅगमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या हाड मांसाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी बाहेरून ब्लिचिंग पावडर आणून फ्लॅटमधील रक्ताचे डाग साफ केले. त्यानंतर अमान मुल्लांच्या सांगण्यावरून त्याच्या फैजल आणि मुस्ताफिज या 2 साथीदारांनी खासदार अनवारुल यांचे दोन्ही फोन घेतले आणि खासदाराच्या लोकेशनबाबत तपास करणाऱ्यांना संदर्भ व्हावा म्हणून वेगवेगळ्या दिशेने गेले. नंतर शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी फैजल आणि मुस्ताफिज बांगलादेशला परतले. तर अमान मुल्ला उर्फ शिमूल आणि शिलास्ती हे दोघे बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी ढाका येथे परतले. वसुंधरा विमानतळावरून शिलास्ती ही मास्टरमाइंड शाहीनच्या फ्लॅटवर पोहोचली. खासदाराची हत्या करण्यात यश आल्याबद्दल त्या दोघांनी फ्लॅटवर पार्टी केली. त्यानंतर खासदार भारतातून बेपत्ता झाल्याची बातमी देशभरात गाजली. तेव्हा शाहीन 18 मे रोजी भारतामार्गे नेपाळला गेला. 21 मे रोजी तो नेपाळवरून दुबईला रवाना झाला. 22 मे रोजी तो दुबईवरून अमेरिकेला रवाना झाला. अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या CCTV फुटेजचा आधार घेत बांगलादेश आणि भारतातील कोलकाता शहरात वेगाने तपास मोहीम राबवण्यात आली. बांगलादेशात 3 संशयितांना पकडण्यात आले. तर पश्चिम बंगाल CIDने या प्रकरणात पहिली अटक केली, तो म्हणजे जिहाद हवालदार. जिहाद हा व्यवसायाने कसाही आहे. त्याला मास्टरमाइंड शाहीनने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खास मुंबईवरून बोलवले होते. या कामासाठी जिहादला 2 महिने आधीच हायर केले होते. तो मुंबईतून कोलकाताला गेला. 5 कोटी सुपारीतील काही हिस्सा जिहादला दिला होता. तो कोलकाता एअरपोर्ट जवळील एका हॉटेलमध्ये थांबला होता. नंतर तो फ्लॅटवर गेला. त्याने दिलेल्या माहितीवरून बांगलादेशी खासदार अनवारुल याचा बालमित्र शाहीन या दोघांचे व्यावसायिक कारणातून भांडण झाले होते. हे भांडण अनेक दिवसापासून धुमसत होते. शाहीन हा झेन-ई-दहचा राहणारा होता. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. त्याचा भाऊ कोटचांदपूर महापालिकेचा महापौर आहे. शाहीन हा 30 एप्रिलला अमान आणि एका महिलेसोबत कोलकात्याला आला होता. त्याने कोलकात्याच्या सांजिबा गार्डनजवळ एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला होता. शाहीन याच्यासह सियाम आणि जिहाद हे त्याचे 2 साथीदार आधीच कोलकात्यामध्ये आले होते. शाहीनला खासदार दिनांक 12 मे रोजी कोलकात्याला जाणार आहेत हे आधीच माहीत होते. त्यासाठी त्याने सगळी तयारी केली होती. खासदार अनवारुल हे कोलकाता येथील त्याचा मित्र गोपाल विश्वासच्या घरी थांबले. त्यावेळी सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हनीट्रॅपद्वारे खासदाराला गुन्हेगारांनी फ्लॅटवर बोलावले. अनवारुल सांजिबा गार्डन जवळील फ्लॅटमध्ये गेले. शियासी रेहमान ही या हत्याकांडाच्या मास्टरमाइंड शाहीनची प्रेयसी आहे. ज्यावेळी खासदार अनवारुल याची हत्या झाली तेव्हा ती कोलकात्याला होती. बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी ती हत्याकांडातील मुख्य संशयित अमान मुल्ला अमान याच्यासह ढाका येथे पोहोचली होती. या प्रकरणात खासदाराला बांगलादेशातून कोलकाता येथे बोलवण्यासाठी शिलास्तीचा हनीट्रॅप म्हणून वापर केल्याचे सध्या तरी दिसत आहे. सोने तस्करीतून झालेल्या वादातून भागीदार मित्रानेच खासदार अनवारुल याची हत्या केल्याचे चित्र आहे.